अस्सल चवीसाठी प्रसिद्ध असलेल्या भोसले वडेवाले या ब्रँडच्या नव्या शाखेचे भव्य उद्घाटन रविवार 2 ऑगस्ट 2026 रोजी संध्याकाळी 7 वाजता पनवेल येथे संपन्न झालंय। सेक्टर 1 पोलीस स्टेशन जवळ खांदा कॉलनी पनवेल पश्चिम इथे सुरू झालेल्या या नव्या शाखेच्या उद्घाटन सोहळ्याला राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते। यावेळी परिसरातील नागरिकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला। सन 2012 पासून आपल्या दर्जेदार चवीमुळे आणि ग्राहकांच्या विश्वासामुळे लोकप्रिय ठरलेल्या भोसले वडेवाले या ब्रँडने आता पनवेलमध्ये आणखी एक नवीन शाखा सुरू करून खाद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी दिली आहे। खमंग भोसले वड्याचा अस्सल परंपरेचा हा दर्जा कायम ठेवत ग्राहकांना उत्तम सेवा देण्याचा संस्थेचा मानस असल्याचं दीपक कलोते यांनी यावेळी सांगितलंय। या उद्घाटन सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक प्रकाश बिनेदार, बदलापूर नगरसेवक राजेंद्र धुळे, नगरसेवक एकनाथ दादा गायकवाड, माजी सरपंच वाजे बबन पाटील, सामाजिक कार्यकर्ते नरेश पाटील, उरण नगरसेवक मंगेश कासारे, डोंबिवली उपशहर प्रमुख प्रमोद कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते। तसेच लोकप्रिय मराठी अभिनेत्री धनश्री काडगावकर म्हणून कार्यक्रमाला उपस्थित होत्या। अभिनेत्री धनश्री काडगावकर यांच्या शुभ हस्ते या शाखेचं उद्घाटन करण्यात आलंय। या कार्यक्रमाचं आयोजन दीपक अनंता कलोते, दर्पण नामदेव भालेराव आणि रोशन गणेश जाधव आणि त्यांच्या सहकार्यांनी केलं होतं। भोसले वडेवालेच्या नव्या शाखेमुळे पनवेल परिसरातील ग्राहकांना अस्सल चवीचा आनंद अधिक सहज उपलब्ध होणार असून हा उद्घाटन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। करांना माझा नमस्कार। आहात का? आवाज कुठे आहे? माझा आवाज येतोय? गुड गुड गुड। स्टेजवरच्या सगळ्या मान्यवरांना माझा नमस्कार आणि सर्वप्रथम प्रशांत दादा भालेराव यांचे खूप खूप आभार, कारण त्यांनी आज मला इथे बोलावलं। दीपक अनंत कलोते, दर्पण नामदेव भालेराव आणि रोशन गणेश जाधव यांनी मला इथे निमंत्रण दिलं, त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार। मुळात मला हे सांगायचंय की वडापाव ही कोणाला नाही आवडत। म्हणजे आतापर्यंत आपण कर्जतचा वडापाव असं खूप म्हणत आलोय, तो फेमसही आहे आणि आय एम शुअर आता पनवेल मधला हा भोसले वडेवाले सुद्धा तितकाच फेमस होणार आहे। आणि तुम्हीच आहात जे या वडापावला सुद्धा फेमस करू शकता। मला असं वाटतं की कितीही आपण डाएट करत असू, कितीही म्हटलं आपण की नाही पौष्टिक खायचंय काय, पण तरी सुद्धा कधीतरी मध्येच एक आपल्याला तलफ येते, कधीतरी मध्येच आपल्याला ते तोडावंसं वाटतं। तेव्हा मला असं वाटतं तो वडापावच आपला साथीदार असतो। म्हणजे आम्ही सुद्धा कितीही म्हटलं की नाही माझं डाएट चालू आहे, मी हेच खाते तेच खाते, तरी सुद्धा ही गोष्ट नाही कंट्रोल करू शकत। त्यामुळे ऑफकोर्स मला प्लीज जाताना एक वडापाव द्या आठवणीने, नाहीतर तुम्हाला असं वाटायचं की नाही मॅडमचं काही डाएट चालू आहे, पण एखादा वडापाव चालणार आहे मला। सो पुन्हा एकदा घरोघरी मातीच्या चुली अगदीच। त्यामुळे खूप खूप धन्यवाद आणि तुम्हा तिघांना खूप खूप शुभेच्छा। अशाच भोसले वडेवाल्यांच्या आणखीन फ्रँचायझीज तुम्ही ओपन करा आणि त्यासाठी सुद्धा तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। मला असं वाटतं पनवेलकरांसाठी एक खूप मस्त ट्रीट आहे। वडापाव कोणाला नाही आवडत, मलाही भयंकर आवडतो। आणि कितीही आपण म्हटलं की आपण डाएट करतोय आणि बाहेरचं नाही खायचं, तरी सुद्धा आपल्या अनेक जे क्रेविंग होतं किंवा आपल्याला जी तलफ येते आणि मध्येच विश्रांती घेऊन थोडंसं काही खावंसं वाटतं, तेव्हा मला असं वाटतं वडापावच साथीदार असतो। जो साथीदार पनवेलकरांना मिळालेला आहे भोसले वडेवाले या फ्रँचायझीजमुळे। आणि या तिघांचंही मनापासनं अभिनंदन। प्रशांतजी, रोशनजी आणि सो या तिघांचंही खूप खूप अभिनंदन। प्रशांतजी, दीपक कलोते आणि रोशनजी या तिघांचंही खूप खूप अभिनंदन की पनवेलकरांसाठी इतकं छान तुम्ही एक कमाल वडापावचं दुकान इथे थाटलं गेलेलं आहे। आणि मी बघते आज पहिला दिवस आहे, पण इतकी प्रचंड गर्दी, म्हणजे मला पण जाता जाता खूप वेळ लागला तिथे आतपर्यंत पोहोचेपर्यंत। सो मला वाटतं पनवेलकर आत्ताच खूप छान रिस्पॉन्स देत आहेत। आय एम शुअर हिट आहे भाई। मला वाटतं मी एक 10-15 वडापाव पॅक करून घेऊन जावे, इतका जर स्वस्त आहे आणि खरंच छान कुरकुरीत खमंग
मस्त असा करेक्ट तिखट आहे आणि ताजा ताजा मस्त गरम गरम वडापाव. यार कोणाला नाही आवडत, हे बोलूनच मला असं झालंय की वडापाव हा सर्वांच्या आवडीचा विषय आहे. तर पनवेल कांदा कॉलनी परिसरातल्या नागरिकांना काय आवाहन कराल? काय म्हणालो सॉरी. वडापाव हा सर्वांच्या आवडीचा विषय आहे. तर पनवेल कांदा कॉलनी परिसरातील नागरिकांना काय आवाहन कराल? मी तेच मगाशी म्हटलं तसं पनवेलकर आणि खांदा परिसरातल्या सगळ्या लोकांसाठी खूपच मस्त ठेला, खूपच मस्त वडापावचं दुकान इथे उघडलेलं आहे. म्हणजे आतापर्यंत आपण कर्जतचा वडापाव अत्यंत फेमस आहे आणि त्याचं खूप कौतुक करत आलेलो आहोत. पण आता इथल्या लोकांसाठी ही एक खूप कमाल मजा आणणारा असा वडापाव इथे आलेला आहे या लोकांसाठी. मलाही असं वाटतं कधीतरी मी चुकून पुणे मुंबई करत असेल तर मला वाटतं इथे एक स्टॉप घ्यायला काही हरकत नाहीये. आपण ही वडापावचा आस्वाद घेतला, कसं वाटतं? मस्त आहे. मी म्हटलं तसं कुरकुरीत खमंग ताजा तवा असा ताजा मस्त असा वडापाव आहे आणि वडापाव खरंच आवडतो. ऑफकोर्स आपण तो अनेक वेळा कंट्रोल करतो खाणं, पण तीच मी म्हटलं ना ती जी तल्लफ आहे, ते जे क्रेव्हिंग आहे ते भागवण्यासाठी नक्की भोसले वडेवालेला नक्की व्हिजिट करा. थँक्यू. भोसले वडापावचं आज उद्घाटन झालेलं आहे, तर काय वाटतं आपल्याला? भोसले वडापाव हा खरं तर आता मी बदलापूरचाच नगरसेवक आहे आणि बदलापूरमध्ये अतिशय फेमस आहे. कारण त्याच्या बदलापूरला पहिले एक शाखा होती आणि त्यानंतर दुसऱ्या शाखेचं त्यांचं ओपनिंग झालं आणि त्यावेळेस सुद्धा मी सांगितलं होतं की आता प्रशांत भालेराव आणि त्यांची टीम सर्व त्याच्यामध्ये काम करत आहे, त्यांचे भाऊ असतील सर्व. आणि त्यावेळेस मी सांगितलं होतं की त्यांच्या वड्याची आणि ते जे प्रोडक्ट ठेवतात तिथे म्हणजे समोसे असतील किंवा अजून मूग भजी असतील तर सगळे म्हणजे त्यांची क्वालिटी ही अतिशय चांगली आहे. आणि त्याच वेळेस तिथे सुद्धा आम्ही अशी मी एक स्टेटमेंट दिली होती का तुम्ही नक्कीच म्हणजे याच्या पुढे तुमच्या शाखा या अनेक होतील. आणि आज सांगायला आनंद वाटतो की त्यांची तिसरी शाखा ही भिवंडीला झाली. त्यावेळेस मीच तिथे होतो आणि त्यावेळेस तिथे आम्ही कपिल पाटील साहेबांना उद्घाटनाला आणले होते. त्याच्यानंतर त्यांची चौथी शाखा पडग्याला झाली आणि ती सुद्धा यशस्वी आहे. आणि 5वी शाखा आज इथे पनवेलला त्याचं ओपनिंग होतं. तर नक्कीच मी त्यांना शुभेच्छा देतो आणि मला खात्री आहे की ही शाखा अतिशय म्हणजे इथे अतिशय त्यांना यश मिळेल. कारण लोकेशन जर बघितलं तर अतिशय चांगलं लोकेशन आहे आणि त्यांच्या टेस्टचा तर काही विषयच नाही. कारण आम्हाला माहिती आहे, आम्ही नेहमी त्यांचे वडेपाव खात असतो आणि मी सुद्धा मला 11 वर्षापासून डायबिटीस आहे, पण यांच्या दुकानात गेल्यानंतर मी सुद्धा वडापाव खातोच. मला डॉक्टरांनी बंदी केलेली आहे, परंतु काय मोह आवरत नाही आणि नक्कीच ते यशस्वी होतील आणि मी त्यांना शुभेच्छा देतो.